शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे. मी आहे जुन्नर तालुक्यातील काळवाडी या गावामध्ये. काळवाडी ग्रामपंचायत समोर इथं आपण पाहत आहे आणि हा जो ट्रक दिसतोय हा गावच्या सरपंचांनी अटकावून ठेवलेला आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. नक्की MS-14 इकडे MS-14 DM 9956 असा ट्रक आहे. वेदांत व्हेजिटेबल्स असं नाव लिहिलेलं आहे आणि सरपंच तुषार वामन आहेत. सरपंच काय नक्की घडलं काय? साहेब, हा प्रकार असा आहे की सकाळी आमची जी काही पिंपळवंडीला घटना घडली त्याच्यावर आमची मीटिंग चालू होती शालेय व्यवस्थापन समितीची. त्यानंतर हा जो पोषण आहाराचा ट्रक आहे तो त्या ठिकाणी गेटमध्ये आला. गेटमध्ये आल्यानंतर आम्ही त्यावेळेस मीटिंग संपवून बाहेर आलो होतो. बाहेर आल्यानंतर आम्ही सहज चौकशी केली. आम्ही त्या मीटिंगला हजर असल्यामुळं एक वाटाण्याची बातमी तुमच्या कानावर असेल की ते शिजत नाही, 10-10 शिट्ट्या 11-11 शिट्ट्या घेतल्या तरी शिजत नाही. तर आम्ही ते चेक केलं. तर यावेळेस त्यांनी हिरवे वाटाणे पाठवले होते. तर त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे हळद पावडर पाहिली. त्यांना म्हटलं 2 मिनटं दाखवा. आम्ही त्याचं पॅकिंग चेक केलं. पॅकिंग चेक केल्यानंतर ग्लास, आपल्या पाण्याचे ग्लास घेतले जे काही पारदर्शक आहेत, त्यात ती हळद टाकली आणि एका याच्यात मिरची पावडर टाकली. पण त्याच्यात जे आम्हाला जी भेसळ दिसून आली आणि त्याच्यात सायमल्टेनियसली आम्ही घरातून हळद आणि मिरची पावडर आणली आणि ती चेक करायला आणि ती दुसऱ्या ग्लासात टाकली. तर आम्हाला तिथं भेसळ आहे असं जाणवलं. त्यानंतर आम्ही त्यांना काय म्हटलं, ठीक आहे, हा तुम्ही एक 5 कट्टे इथं खाली केले, ठीक आहे, हे करा, आपण अधिकाऱ्यांना बोलून घेऊ, कारण ह्या वारंवार तक्रारी आहेत. आमच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आम्ही या हेतूने, आम्ही गावचाच पुढारी आहे किंवा सरपंच आहे, या नात्याने मी ते सगळ्या गोष्टी मागणी केली. येऊ द्या. अधिकाऱ्यांना येऊ द्या. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी साधारण 2:30च्या दरम्यान आले असतील इथं. तोपर्यंत हा ट्रक आम्ही इथे लावून ठेवला. आमची एवढीच साधी मागणी होती. तिकडनं आल्यानंतर आम्ही FDAचे अधिकारी सावंत म्हणून आहेत, सावंत साहेबांचा नंबर मिळवला, त्यांना फोन केला, रितसर ग्रामपंचायतचं पत्र दिलं, त्यांनी त्यांचा मेल ID पाठवला FD-Pune@ हे सगळं पाठवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आज आमची थोडीशी कारवाईची गडबड आहे. आमची कारवाईची गडबड असल्यामुळे आम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत येतो, तुम्ही तो ट्रक थांबवता आला तर तोपर्यंत थांबून धरा. आम्ही त्या जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, काय त्याचं नाव गडगे म्हणून आहे काहीतरी, त्याला विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. त्यानंतर दुपारनंतर त्याने 112ला फोन केला. कुणी? गडगेनी. म्हणजे तो उद्या 9 वाजेपर्यंत थांबवायला तयार होता. आणि नंतर त्यांनी फोन केला. आता काय घडलं काय नाही घडलं हे आम्हाला माहीत नाही. आम्ही इथं कुणीच नव्हतो. CCTV आहे तिथं, ह्या साईडला एक आहे, समोर एक CCTV आहे. आम्ही काय सांगितलं होतं, तुमच्या गाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, आम्हाला त्या गाडीचं काही साहेब घेणं नाही, तो माल पोचवायला आला आहे. त्यानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यातून सॅम्पल घेऊ द्या. सॅम्पल साहेब एक ठिकाणचे घेत नाहीत. आज तो काय म्हणतोय, मला पुढं वाटू द्या. अहो, फक्त पिंपळवंडीपर्यंत वाटून तो काळवाडीत दुसरं गाव वाटत होता. ती सुद्धा मुलंच आहे ना, ती काय आमची नसली तरी कोणाची तरी मुलंच आहे ना. छोट्या मुलांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. म्हणून आम्ही काय म्हटलं, आजच्या दिवस वाटप राहिलं तर काय अडचण आहे ना. काय असं 13 दिवस तसंही लेट झालेलं आहे वाटाण्यामुळं. 13 दिवस नव्हतं, एका दिवसाने काही फरक नाही. आमची मुलं डब्यात चपाती भाजी आणू शकतात, काय असा काही मोठा प्रश्न नाही आहे. नंतर इथं आल्यानंतर त्याने 112ला फोन केला. साहेबांनी मला कळवलं असं असं झालं आहे, तुम्ही वाढीत या. मी इथं आल्यानंतर त्यांना विचारलं, साहेब काय प्रकारे आहे? ते म्हटले तुम्ही त्यांची गाडी अडवली. 100% म्हटलं. त्यानंतर म्हटलं आम्ही BDOंना पत्रव्यवहार केला आहे, गट शिक्षणाधिकाऱ्यांना याचा मेल टाकला आहे, BDOंना मेल टाकला आहे, FDAला मेल टाकला आहे. आम्ही मेलवर पत्रव्यवहार केला आणि WhatsAppवर पण केला आहे. जे जिल्ह्याचे प्रभारी आहेत, आता मुख्य, त्याचं नाव नाही मला सांगता यायचं, त्यांचा नंबर मिळवला आम्ही. त्या FDAचे का? हा, FDAचे चट्टे का भोगावडे? भोगावडे म्हणून त्या साहेबांनाही फोन केला, पण त्यांनी काही फोन रिसीव केला नाही. WhatsApp त्यांना आपण केलेलं आहे. WhatsApp केल्यानंतर आपण या सगळ्या प्रोसिजर करत असताना त्यांची दादागिरीची भाषा आली, तू कसं काय आम्हाला अडवतो बघतोच. म्हटलं ठीक आहे, गाडी गावातून बाहेर जाऊन न देणं हे माझं कर्तव्य आहे. तुला आमच्या विरुद्ध काय कायदेशीर कारवाई करायची ही करावी. मी लोकांसाठी लढतोय, मी काय माझ्या एकट्या परिवारासाठी कोणाला लढत नाही. काळवडे हा माझा परिवार आहे. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही चांगल्या भाषेत बोला. दुपारपर्यंत तुम्ही चांगले होते, तुम्हाला अचानक काय झालं? मी यांना बोलवतो, त्यांना बोलवतो, हे घेऊन येतो, ते घेऊन येतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बऱ्याच पुढाऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी दबावही टाकायचा प्रयत्न केला. पण माझी त्या पुढाऱ्यांना अजूनही हात जोडून विनंती आहे, तुमचा ना आमचा काही वैयक्तिक वाद नाही. आमचा वाद हा प्रशासन, शासन यांच्याबरोबर आहे. आमच्या मुलांना जे काही अन्नधान्य किंवा जो पोषण आहार दिला जातो तो चांगल्या पद्धतीचा मिळावा, एवढीच आमची विनंती आहे. आता दुसरी साहेब माहिती आम्ही ही घेतली, हे सगळं तो काय एवढा आटापिटा करत होता ही गाडी सोडवण्यासाठी. ह्या गाडीला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे साहेब. ही जी MS-14 जी काय जो नंबर दिसतोय तुम्हाला, ही RTOनी कधीच ब्लॅकलिस्टेड केलेली आहे.
ही RTOनी ही फोन करून सांग म्हणजे लाईफ संपलेली का? लाईफ संपलेली आहे, तिचा साहेब इन्शुरन्स नाही आहे. आता हा काय आमचा रोल नव्हता. हे बघा, सकाळी मी जे काही पत्रव्यवहार केला FDAला, मला आयुक्त सहआयुक्त अन्न औषध हा. प्रशासन पुणे या ठिकाणी आपण पाहतोय का सरपंचांनी त्यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या लेटर एवढं पाठवलेलं आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत धान्यादी माल तांदूळ याच्या तपासणीबाबत आणि भेसळयुक्त आढळून आलंय असं हे म्हणतायत प्राथमिक चौकशीमध्ये यांच्या. आणि पालकांनी याची तपासणी करायची मागणी केली, म्हणून हे सगळं जे काय आहे लवकरात लवकर तपासणी करावी म्हणून हा ईमेल आपण पाठवलाय. हो 100%. अच्छा. आणि त्यानंतर साहेब हे जे काय आमची सकाळी सभा झाली होती, पालक सभा, ही त्याचं प्रोसिडिंग आहे साहेब. त्याच्यात जो 6 नंबरचा मुद्दा आहे तुम्ही वाचू शकता. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत दक्षता घेण्याचे ठरले. पालकांनी पोषण आहाराच्या दर्जाविषयी चिंता व्यक्त केली. त्यातील मालाचा दर्जा योग्य त्या यंत्रणेकडून तपासूनच मग ताब्यात घेण्यात यावा. म्हणजे तुम्ही, मला वाटतं याची आम्हीच केली बातमी, ती पाहिली असावी. हो 100%. एक ज्या काही अंगणवाडी सेविका ज्या काही सस्पेंड केल्या शासनाने, त्यांची काही मला नाही वाटत त्याच्यात चूक होती. एखादा माल जर खराब आला, आता माझा मुलगा साहेब बेल्लेकर पाटाच्या अंगणवाडीत जातो, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तिथं त्या जो काही वाटाणा येतोय, व्हाईटवाला वाटाणा येतोय, तो 11 शिट्ट्या घेतल्या तरी तो शिजत नाहीये. आणि माझा मुलगा स्वतः थंड झाल्यावर परत तो कच्चा कसा असतो तसा तयार होतो. आणि त्यानंतर मी माझ्या मुलाला विचारलं की बाळा पोटात कशाने दुखतंय. लहान मुलांना, माझा मुलगा 3 वर्षाचा पूर्ण आहे, आता 4थं वर्ष चालू आहे. तो म्हटलं बाबा, आणि रोज कंप्लेंट करायचा. आम्ही त्याला डॉक्टरकडे दाखवलं, पण नंतर आमच्या लक्षात आलं ह्या मराठी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही तिघांनी मिळून ते जेवण जेवलो. त्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी पालक सभा झाली होती. आजची पालक सभा कोणत्या अनुषंगाने होती, पिंपळवंडीत जो गैरप्रकार घडला त्या अनुषंगाने आम्ही हा निषेध. आणि आम्हाला काय काळजी घ्यायची किंवा गेट बंद ठेवायचा, शेवटी आमची मुलं आहेत, त्यांची काळजी घेणं आमचं काम आहे. त्या दिवशी आम्ही तिघांनी ते खाल्लं साहेब. अक्षरशः आमच्याही पोटात दुखलं. म्हणजे आम्ही काय चुकीचं सांगणार नाही, त्याच्यावरून संशय आल्यानंतर आम्ही अडवलं. आम्हालाही कळतं कोणत्या कायद्यात काय बसतं. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून, या गावचा प्रमुख म्हणून मला या सगळ्या क्रमप्राप्त या सगळ्या गोष्टी करणार. मी माझ्या लोकांसाठी भांडतोय, कुणी त्याचा गैरअर्थ काढू नये. कोण तुमच्यावर आता दबाव आणतंय गाडी सोडा म्हणून? गाडी सोडा म्हणून तो ज्या ठिकाणी गडगे म्हणून या ठिकाणी दिवसभर थांबलेला होता. काय नाव आहे संपूर्ण त्याचं नाव सांगता नाही याचं, गडगे आडनाव आहे. आणि त्यानंतर बऱ्याच त्यांच्या गावातल्या लोकांचा फोन आला. आता नावं घेऊ इच्छित नाही, प्रत्येकाबरोबर संबंध असतात. त्यांना एवढंच सांगितलं. गावाचं नाव काय त्यांचं? वडगाव आनंद. आणि ते राहायला नारेंगावला आहेत. त्यांनी मला जी माहिती दिली, तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगितलं, मग घरी गेलो. FDAचे अधिकारी उद्या सकाळी 9 वाजता इथे यायला तयार आहे ना. त्यानंतर हा व्यक्ती पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ठीक आहे, मी जर सरपंच म्हणून काहीतरी चुकीचं केलं असेल तर 100% पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, मला अटक करावी. माझं काहीच त्याच्यात म्हणणं नाही. कायद्याच्या आड येणारा मी माणूस नाही. त्यानंतर गडगे यांनी त्या पोलिसांना सांगितलं की त्यांनी मुद्दामून अडवून ठेवले, हे केलं आहे, ते केलं आहे. पोलिसांचं म्हणणं असं आलं की तुम्ही तुमच्या याच्यात ती गाडी तिथं घेऊन या. पण माझं पोलिसांना विनंती आहे की कायद्यात काय बसतं, त्यांनी इथं यावं, त्या गाडीचा पंचनामा करावा. पंचनाम्यात आता ठीक आहे, आमच्याच मुलांनी ही सगळी RTOची माहिती काढली, त्याची माहिती 1-2 मिनटात तुम्हाला देतो मी. त्याची माहिती माझ्याकडे आलेली आहे. गाडीच्या अवस्थेवरून दिसतंय ते, कारण ती गाडीच ब्लॅकलिस्टेड आहे. पोलिसांचं म्हणणं तुम्ही पोलीस स्टेशनला गाडी घेऊन या. तुमचं म्हणणं इथंच प्रेमाइसेस मध्ये राहू दे, सुरक्षित आमच्या व्यवस्थित पंचनामा व्हावा. आमचं एवढंच म्हणणं आहे, काळवाडी गावात हे सगळं घडलंय ना, या ठिकाणी यावं, या ठिकाणी त्याचा पंचनामा व्हावा आणि या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष व्हावा. ग्रामस्थांनी एकच पंचनामा झाला पाहिजे ना. सर्व जे सरपंचांनी आमच्या केलेले, सरपंचांनी केले, तुमचा गावकरी म्हणून पाठिंबा आहे का? आहे ना पाठिंबा असल्याशिवाय एवढी लोक जमलेत का सांगा ना. लहान मुलांचा जीव खाण्याचा आरोग्याशी जीवाशी खेळ चालू आहे असं मुलांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे ना सर्व. काय ते तुम्ही ट्राय केलं होतं, आहे का ते सॅम्पल त्या याचं हळदीचं किंवा याचं, किंवा आहे का आपल्याकडे? जर असं अंगणवाडी सेविकेला बोलवलं, आपलं व्हिडिओ पण तयार केलाय साहेब आपण. हा, मुख्याध्यापकांच्या याच्यात आपण त्याचा व्हिडिओ पण तयार केलाय. व्हिडिओ पण तुम्हाला मी मुख्याध्यापकांकडे आपण जाऊयात आणि मुख्याध्यापकाकडे तो व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. मुख्याध्यापकांच्या मोबाईलमध्ये आहेत का? हो, आम्ही त्यासाठी ते रेकॉर्डिंग केलं. आमचं एवढंच म्हणणं होतं, आम्हाला माहिती आहे या सगळ्या पुढे गोष्टी दबाव येणार. हा, चट्टे साहेब नमस्कार.
नमस्कार नमस्कार. ते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्याकडे एक लेटर पाठवलं ईमेल माध्यमातून. हो 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 हा, ते आपल्याला प्राप्त झालंय का? प्राप्त झालंय. आपले ते आता तिथले जुन्नरचे आपले अन्न सुरक्षा अधिकारी आहेत ना सावंत साहेब, हा ते आज मोहिमेत आहेत ते दुसऱ्या एका. बर. ते हा तर उद्या जातील तिथे. त्यांनी ते ट्रक सांगितलं, बोलणं झालं होतं त्यांचं सावंत साहेबांचं. हा आता झालंय काय का हे जे गावकऱ्यांनी सरपंचांनी जो तो ट्रक आहे जो हा. भेसळीचा संशय व्यक्त होतोय तो तिथंच अटकावून ठेवलेला आहे हो 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 आणि तो सीसीटीव्हीच्या याच्यामध्ये आहे. तर काय केलं पाहिजे? काही लोक म्हणतात सोडून द्या. नाही, हे आहे उपायुक्त. म्हणजे आता काय त्यांनी कसं काय ते सांगता येईल. आता त्यांनी हे केलं तर उद्या येऊन आम्ही तिथे नमुने घेऊ ना त्याचे. त्यांना नाही. संशय आहे, आता कसं त्यांना समजा संशय आहे, त्यांनी आम्हाला हे पाठवलंय, समजा पत्र हा. पाठवलंय, पत्र व्यवहार केलाय. नाही नाही, तुमचं काय म्हणणं आहे? आता ती गाडी हो. ते काही लोक घेऊन जातील, ती गाडी ठेवायला पाहिजे काय? तुमचं काय मत आहे? नाही त्यांनी ठेवलं ना, आता गाडी त्यांनी हे केली ना, त्यांनी आता ते आम्हाला पत्र व्यवहारही केलाय ना तसं. आता त्यांनी ऑफिशियली आम्हाला, हो. आम्ही आमचे सावंत साहेब फक्त आज ते याच्यावर असल्यामुळे, दुसऱ्या मोहिमेत असल्यामुळे ते आज समजा हे नाही, त्यांना अचानक इथून हे झालं. तिथं एका कारवाईत आहेत ते. बर. उद्या सकाळी येऊन तिथे ते सकाळी येतील, मग ते नमुने घेऊन बाकी ते जातील. समजा अगोदर नमुने घेतील त्या गाडीतले याच्यातून. हा ठीक आहे. म्हणजे हा. गाडी तिथं असणं गरजेचं आहे. हा, मग आता सॅम्पल ते आपल्या गाडीतूनच घेणार ना आपण आता सॅम्पल त्यांच्या याच्यातून. चालेल सर, धन्यवाद. हो. ओके. तर हे उपायुक्त आहेत, त्यांचं नाव संजय चट्टे आहे असं वाटतं. माहिती आहे सर. त्यांच्याशी आता आपण बोललो होतो, ते म्हणालेत की ते गाडी इथं ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं कायद्याचा आम्हाला अभ्यास असल्यामुळं आम्ही एवढीच विनंती केली की गाडी या ठिकाणी राहू द्या. नाही, ते रावसाहेब आहेत, ते भेटायला. तर गाडी या ठिकाणी राहू द्या. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांवर आमचा विश्वास नाही असा प्रकार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि कशासाठी? गावात आमच्या सेफ आहे ना. याच्यातली कोणतीही गोष्ट चोरीला गेली, कमी झाली तर सरपंच म्हणून गावकऱ्यांना नाही पकडणार, सरपंचाला पकडणार. आणि त्याला मी जबाबदार आहे. मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी स्टेटमेंट करतोय, या ठिकाणी राहू द्या. उद्या FDAचे अधिकारी आल्यानंतर आमची FDAच्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती राहील. याच्यात 2 प्रकार असतात साहेब. एक सॅम्पल ते लखोटा लावून ते घेऊन जाणार. दुसरा सॅम्पल डमी तो आम्हाला मिळावा, जेणेकरून तुम्ही पण खाजगी लॅबमध्ये मी पण खाजगी लॅबमध्ये ग्रामपंचायत मार्फत त्याचं टेस्टिंग 100% आता करणार. कोणाला काय माझ्याबाबत तक्रार असेल, मला काय करायचं असेल, माझं ओपन चॅलेंज आहे. ह्या माध्यमातून मला सांगणं आहे की माझ्यावर प्रेशराईज किती करा, काही करा, जे खरं आहे ते जनतेसमोर सरपंच आणल्याशिवाय. कोण प्रेशर करताय मला सांगा, जनतेलाही कळू द्या. या ठिकाणी मागाशी आनंद रासकरांचा फोन आला. आनंद रासकरांनी बाजू समजून न घेता त्यांचे काहीतरी नातलं घेते. आता आनंद भाऊचे ना आमचे संबंध चांगले आहेत, मी आनंद भाऊंचा रिस्पेक्ट करतो. पण आनंद भाऊंचं म्हणणं शेवटी असं आलं, तुम्हालाही आमच्या गावात यायचं आहे. ठीक आहे ना, 1982 साली काळवाडी वेगळी झाली. तुमची प्रगती बघा आणि काळवाडीची प्रगती बघा, याच्यावरच सगळं सांगून जातं. त्यामुळं आम्हाला आनंद भाऊबद्दल काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, रागाच्या भरात आम्हाला बोलले असतील. आणखी कोणी केला? त्यानंतर पोलीस स्टेशनवरून मला 2 फोन आले, तुम्ही पोलीस स्टेशनला या. काहीच कारण नाही ना पोलीस स्टेशनला जायचं. मला एकतर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, मी जर चूक केली आहे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, मला बेड्या ठोकून इथून घेऊन जा. माझं काहीच म्हणणं नाही. मी जे करतोय, आमच्या जी काय 54 मुलं आहेत त्यांच्यासाठी मी लढतोय. माझी एवढीच विनंती आहे, शासनाला जर चांगल्या प्रतीचा माल देता येत नसेल तर देऊ नका, पण कमीत कमी आहे ते व्यवस्थित पुरवा, एवढीच विनंती आहे. याच्या पलीकडं 8 दिवसापूर्वी जे ICDSच्या जगताप मॅडम ज्या सुपरवायझर आहेत त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं, मॅडम तो वाटाणा बंद करा, वाटाणा आमच्या मुलांना देऊ नका. आम्ही आमच्याकडे जे पैसे शिल्लक आहे साहेब, जे काय दशक्रियेला 500-500 रुपये जे काय आमच्याकडे जमा होतात त्याची आमच्याकडे खाती वेगळी आहेत. त्या माध्यमातून आम्ही रवा दे, उपीट कर ह्या माध्यमातून आम्ही द्यायची व्यवस्था केलेली आहे ना. ग्रामपंचायत तेवढी सक्षम आहे आणि आमच्या शेवटी मुलांची काळजी आम्हालाच घ्यायची. त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी वादांकित करू नका. तुमचे काय जे आर्थिक लागेबांधे असतील, आता या ठिकाणी तुम्हाला हेही सांगतो, धोंडगे साहेब म्हणून आहेत, विस्तार अधिकारी आहेत, अतिशय ओढीची उत्तरं देतात. कधी आले तर आजपर्यंत आम्ही त्यांचा चेहरा पाहिला नाही, मागाशी चेहरा पाहिला आणि तरी मागाशी हॉटेलमध्ये बसल्यानंतर ते माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. मी काय बोलतो आहे त्यांना, पण मी काय चुकीचं बोललो नाही. साहेबांना एवढंच सांगितलं, साहेब नसेल लक्ष देता येत, तुमच्याकडे जास्त चार्ज आहे, तुम्ही बिडिओंना कळवा, काळवाडी गाव हे किंवा काळवाडी हे केंद्र आहे, केंद्र हे तुम्ही सोडा, आम्ही पर्यायी माणूस व्यवस्था करतो. आम्ही यांच्याशी सीओनशी बोलतो, शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलतो आणि आम्हाला वेगळा माणूस घेतो. आमची एवढीच विनंती आहे. आमची शाळा आता कुठंतरी चांगली नावारूपाला येते आहे. त्या ठिकाणी ICDSच्या लॅब आहेत, आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे, एवढ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो आहे.
आम्हाला कोणाशी वादंग घालायचं नाही, पण जे काही प्रशासन आम्हाला शासन देते ते योग्य पद्धतीचं मिळावं एवढंच आमचं भांडण आहे. आपण पाहतोय का आदर्श गाव असा किताब मिळालेला हे गाव आहे आणि या गावातल्या जे काही सरपंच आहे जनहितासाठी भांडतायत, तर कशा पद्धतीने अधिकारी त्यांना देखील त्रास द्यायचं काम करतायत. तर तुम्हाला काय वाटतं, व्हावी का चौकशी याची? व्हावी चौकशी व्हायलाच पाहिजे. बर काय हो चौकशी व्हायला पाहिजे. बरं, आता हे अनेक ग्रामस्थ आहेत, मला वाटतं त्या पत्राच्या शेडमध्ये आहे का ते अंगणवाडी वगैरे? नाही हां. ते नाही. काय शाळेकडे? ते इथून पकडू आहे का? वेश दिसते ना साहेब, हां, हां. तिथं आपली शाळा आहे. अच्छा हा तिथं दिसतं. मंदिराचं काम चाललंय, ती सामुग्री आहे ती त्याची. सामुग्री. अच्छा अच्छा. मंदिराची आमच्या मंदिराचं काम चाललंय ना. तर आता या ठिकाणी हा जो ट्रक जो पकडलाय हा सोडवण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या लोकांचे देखील फोन आले होते. या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी काही मिरची पावडर देखील आहे आणि झूम केलं तर पहा ही उर्दू भाषेमध्ये देखील त्याच्यावरती लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे ही चिकलठाणा औरंगाबाद असं नाव या ठिकाणी दिसतंय. म्हणजे तुम्ही जर पहा का औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव झालंय, तरी देखील सरकारी यंत्रणा ज्यांच्याकडून खरेदी करताय ते औरंगाबाद नाव लिहित आहे आणि या ठिकाणी उर्दू भाषेचा वापर केला जातोय. अवघड आहे. आणि हे मसाला पावडर देखील आहे. त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर यूज बाय फेब्रुवारी 2027 तारीख दिसते, ऑगस्ट 2026ला तयार झालं आहे असं दिसतंय. तर चला आता आपण पाहूया नक्की काय आहे नित्याई मसाले वगैरे. तर याच्यामध्ये काय आहे का आतमध्ये पाहूया. याच्यामधून जरा कॅमेरा आतमध्ये दाखवता आला तर बरं होईल. तेल आहे ना विठ्ठल नावाने. विठ्ठल नावाने? हा तेल. हां का? ठीक आहे, रिकाम आहे. नका खोलू नका, आपण फक्त बघू आपण नुसतं काय आहे इकडून. नाही नका, जाऊ दे, काही गरज नाही आपल्याला. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रामस्थांनी ही जी काय आहे ही गाडी अटकावून ठेवलेली आहे. उद्या सकाळी 9 वाजता कळेल. तोपर्यंत आपण नक्की तो व्हिडिओ काय झाला होता, घरगुती म्हणजे जे दुकानातून घेतलेली मिरची पावडर किंवा हळद पावडर आहे ती कशी होती आणि यांची कशी होती, तो जो काही व्हिडिओ आहे तो आपण आता दाखवूया. तर पाहत राहा शिवाई न्यूज, काळवाडी तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे.